कागल येथील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली। या मंगल दिनाचं औचित्य साधून विद्यालयात प्रतिमापूजन, विद्यार्थी भाषणं, शिक्षक मनोगत आणि समृद्धी स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभाच्या भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या भावपूर्ण पूजनाने झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अवघवत्या भाषणातून बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचं आणि त्यांच्या महान कार्याचे पैलू उलगडून दाखवले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये वन विभागामध्ये कार्यरत असणारे सुशांत प्रल्हाद कांबळे उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ वाचन आणि अभ्यासाच्या जोरावर जगाचं कल्याण केलं। आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ शालेय पुस्तकांपुरतं मर्यादित न राहता अवांतर वाचनाची गोडी लावून घेतली पाहिजे, तरच आपण वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होऊ शकू, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला। डॉक्टर बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे वाचनाची सवय जोपासून स्वतःचे आणि समाजाचे हित साध्य केले, तोच संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी समृद्धी स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्ह्यात, राज्यात, केंद्रात आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून गोष्टींची पुस्तकं, वह्यांचं वाटप करण्यात आलं। इयत्ता 4थी आर्यकाळे आराध्या कुंभार, इयत्ता 3री राजनंदिनी कोंडेकर, इयत्ता 2री शौर्यगुरव कपिल पोळ, इयत्ता 1ली रुद्र संकपाळवरील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण, त्यांचं जीवन कार्य, त्यांनी केलेला संघर्ष याबद्दल सुंदर माहिती आपल्या वाणीतून सादर केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता राजेंद्र पाटील मॅडम होत्या। त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या विविध ग्रंथांची आणि पुस्तकांची सविस्तर माहिती दिली। बाबासाहेबांची विद्वत्ता आणि त्यांचे विचार केवळ भारतापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगभरात त्यांची महती कशी पसरली आहे त्यांनी उदाहरणातून स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांना शालेय वयातच महामानवांच्या साहित्याची ओळख होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। या संपूर्ण सोहळ्याचं सूत्रसंचालन श्री कोंडेकर सर यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार सौ आंबे मॅडम यांनी मानले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।